समाजासमोर दाखवा, गप्पा काय म्हणता, समाजासमोर दाखवा मी राजकारणात निवृत्त होईल, एक शब्द काढणार नाही. बाकी मी असं राजकारणात निवृत्त होणार नाही. मी जनमानसाचा प्रतिनिधी आहे. 45 वर्ष मी जनमानसामध्ये काम केलंय. जनतेचे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रखरपणे मी मांडलेले आहे. शेतकऱ्यांचे, शेतमजुरांच्या, साऱ्यांचे प्रश्न मांडण्याची भूमिका मला जनतेने दिलेली आहे. जोपर्यंत मी राजकारणामध्ये आहे तोपर्यंत हे प्रश्न मी मांडणार आहे, भांडणार आहे, काढणार आहे, चालू ठेवणार आहे. नुसतं सर्वांनी काय म्हटलं की तू बाबा म्हणून होणार नाही, पण याचे पुरावे द्या आणि आयुष्यात राजकारणात निवृत्त होईल. मूळ प्रश्न प्रफुल्ल लोढाचा आहे, मूळ प्रश्न गिरीश महाजनांचा आहे. गिरीश महाजनांचं नाव वारंवार का महिलांच्या संदर्भामध्ये येतं, हा माझ्या समोर असलेला मूळ प्रश्न आहे. गिरीश महाजन माझं काम कार्यकर्त्यामध्ये गिरीश महाजनांचं नाव घेतं, मी घेतच नाही बाबा. पहिल्यांदा असं आहे की प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये म्हटलं की याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे. जर हे मी बटन दाबलं तर सगळं हिंदुस्तान में टहलका मच जाएगा, असं त्याचा शब्द आहे, माझे नाही आहे. हे गिरीश महाजनाविषयी बोललेला प्रफुल्ल लोढा आहे. मग प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांचंच का नाव घेतलं? दुसरं असं आहे की यामध्ये मागच्याही कालखंडामध्ये गिरीश महाजनांचे एका IAS महिला अधिकाऱ्याचे संबंध आहे असा आरोप मी नव्हता केला, तर अनिल थत्ते नावाच्या एका पत्रकारानं केला होता. पण त्यांनाही गिरीश महाजनांचंच नाव त्या IAS महिला अधिकाऱ्याशी का जोडावं असं वाटलं? तिसरं महत्वाचं असं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माननीय अजितदादा पवारांनी विधानसभेमध्ये हे सांगितलेलं आहे. त्याची क्लिप मी तुम्हाला ऐकून दाखवतो, नंतर मग तुमच्याशी बोलता. ऐकून दाखवतो क्लिप. माझं भाषण होतं अंकल 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 काकीला साकीला काकी किती काकी आहेत ते बघावं लागेल आपल्याला. अध्यक्ष महोदय, आता हा अजितदादांचा महाराष्ट्राच्या विधानसभेमधला काय म्हणतात भाष्य आहे. त्यांनी गिरीश महाजन ज्यावेळेस त्यांना मधून मधून बोलत होते त्यावेळेस अजितदादांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे, काका बसा गुपचूप, नाही तुम्हाला काकीला सांगावं लागेल तुमच्या मागे किती काकी आहेत. मग किती काकी आहे ते गिरीश अजित पवारांनी का म्हटलं असं? गिरीश भाऊंच्या काकीशिवाय आणखी किती काकी आहे हे तर मी म्हटलं नव्हतं, अजितदादांनी म्हटलं. काल अजितदादा म्हणलं की पुरावा द्या. आता पुरावा द्यायचे दादा गरज काय, तुम्ही स्वतःच बोललेले नाही, तेवढे पुरावे तुम्ही शोधायचे. हा प्रफुल्ल लोढा हा तुमच्या ताब्यात आहे, माझ्या नाही आहे. तुमच्या ताब्यामध्ये हा प्रफुल्ल लोढा आहे. त्या प्रफुल्ल लोढाच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात. माझा तर मागच्या वेळचा डाव केला मी की आता प्रफुल्ल लोढाकडनं जी माहिती जमा करते त्याच्यामध्ये जर मंत्र्यांचे काही असतील तर ते बाहेर येण्याची शक्यता नाहीच. सरकार हा प्रकार करताय ते तिथं दडपण्याचा प्रकार करत आहे. म्हणून काल जे आमच्या खोडपे सरांनी विनंती केलेली आहे तीच मी परत सांगतो की प्रफुल्ल लोढाचे नार्को टेस्ट करा, सारं दूध पाणी का पाणी समोर येईल, त्याचे नार्को टेस्ट करा ना तुम्ही. मग या संदर्भामध्ये मूळ विषय घेऊन प्रफुल्ल लोढांचा विषय सोडून हनी ट्रॅपच्या संदर्भामधलं सोडून नाशिकचा हनी ठाण्याचा हनी ट्रॅप आहे, या संदर्भात आपल्या अंधेरीचा हनी ट्रॅप आहे, पुण्याचा हनी ट्रॅप आहे. हनी ट्रॅप हा विषय आहे ना, त्याच्याविषयी बोलत जा ना. त्याची चौकशी काय झाली, त्याच्यामध्ये समोर काय आलं, किती मुलींचे नावं समोर आले, किती अधिकाऱ्यांचे नावं समोर आले, हा तुमच्या ताब्यात माणूस आहे ना, त्याचा शोध तुम्ही घ्यायचा ना, आम्ही कशाला त्याच्यामध्ये हे पडायचं आहे. मग त्या संदर्भामध्ये त्याचे नार्को टेस्ट करा, त्याच्यात 3 गुन्हे दाखल आहे. तुम्ही वारंवार गिरीश महाजनांना चॅलेंज केलं, चॅलेंज. त्यांनी माझ्या मुलाच्या संदर्भामध्ये हा हत्या आहे का खून आहे का त्या संदर्भात आत्महत्या आहे वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित केले. मी आजही चॅलेंज सांगतो, मी मला खालच्या स्तरावर बोलता येईल मंगेश महाजन सारखं, काय म्हणतात ते मंगेश कोण आहे तो त्याच्यासारखं, पण मी चॅलेंज अजूनही करतो गिरीश महाजनांना. तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो, खोटं बोलतो, तुला खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या माध्यमातून जर म्हणतोय तर मी तुला चॅलेंज करतो, असेल खरी ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या खुनाच्या संदर्भातले CBI ची चौकशी करा. ते आव्हान स्वीकारायचं म्हणजे हा प्रश्न सुटला, आपण मिटेल कसा? CBI ची चौकशी करा. सत्य जनतेसमोर भ्रम का पसरवत आहात? पुरावा द्या. राथाभाऊ म्हणतो पुरावा द्या, तुम्ही म्हणता पुरावा द्या, मग तसे पुरावे द्या ना तुम्ही पण.
की नाथाभाऊच्या चारित्र्यावर बुरा एखादा बुरा. मी तर राजकारणात नाही, आयुष्यभर मी जपलाय आणि मी गप्पा केल्या आहेत, तासन तास गप्पा केल्या आहेत. गुलाबी गप्पा नाही केल्या, गप्पा केल्या, पण माझ्या मुलींशी केल्या. दुसऱ्याच्या मुलीशी नाही किंवा दुसऱ्याच्या बायकोशी नाही गप्पा केल्या, माझ्या मुलींशी मी गप्पा केल्या. तुम्ही कशाची गप्पा केल्या सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि मग दुसरा प्रश्न आणखी माझा चॅलेंज दुसरं माझं स्वीकारावं. माझी 5 वेळा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली. 2 वेळा इन्कम टॅक्सने केली, 2 वेळा अँटी करप्शनने केली, 1 वेळा ईडीने केली. 5 वेळा झाली. सर्व चौकशी बरोबर आहे, योग्य आहे, कायदेशीर आहे अशा स्वरूपाचं त्यांनी मला सर्टिफिकेट दिलेलं आहे. वारंवार या संदर्भात सर्टिफिकेट म्हणजे आमच्या सीएकडे कळवलेलं आहे. वारंवार या संदर्भात. आता माझा प्रश्न जो आहे की तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जरा सरकारला सांगे हो नाथाभाऊचं आव्हान मी स्वीकारलं, माझ्या प्रॉपर्टीची चौकशी राहा. हो न्याय द्या, पाण्याची का पाणी, दूध का दूध. आहे का ताकद तुमच्यामध्ये कुठून प्रॉपर्टी आली हे स्वीकारत का रे? भाषा वेगळं सोडून देता. आणि या विषयाच्या संदर्भात जे तुम्ही विचारलेले माझ्या प्रॉपर्टीचे प्रश्न आहेत ते तर निकाली लागले. त्याचं सर्टिफिकेट मला मिळाले, ईडी सारख्याने दिलं, इन्कम टॅक्सने दिलं. आणखी कोण आहे या जगामध्ये मोठं सर्टिफिकेट द्यायला? पण तुमचं काय नको यायला, तुम्ही द्या ना, स्वीकारा नाही की हो माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा. माझा बाप माझे सन्माननीय पिताश्री हे शाळा मास्तर होते, त्यांच्या पेन्शनवर मी जगत होतो. माझा काहीही उद्योग नाही. आजही गिरीश माझा तर काहीच उद्योग नाही, काही नोकरी आहे, व्यवसाय आहे, काही नाही आहे. माझा काही उद्योग नाही आहे. माझ्याकडे कुठलंही उत्पन्नाचं साधन नाहीये. तर कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी माझ्याकडे, याची खुली चौकशी करा असं आव्हान स्वीकारा. गिरीश माझ्यावर एक शब्द मी बोलणार नाही. बस तुम्ही जे बोलले त्याचं आव्हान स्वीकारत जा. तिसरं असं आहे की या संदर्भामध्ये जे तुम्ही काल मुद्दे काढले त्या मुद्द्याच्या संदर्भात आमदारांनी काढले. मी आमदाराशी फार बोलत, मी एका ओळीत सांगतो. माननीय राजदादा, तुम्हाला मजबुरीने बोलावलेलं एक गोष्ट खरी आहे, पण तुम्हाला राजकारणात कुणी आणलं? तुम्हाला नगरसेवक कुणी केलं? म्हणजे शिफारस कुणी केली? नाथाभाऊने शिफारस केली म्हणून तुम्ही आमदार झाले ना. तुमचं तर कशामध्ये नाव होतं मला माहितीये. सगळ्यांनी राजू मामांना तिकीट देऊ नये असा आग्रह धरला होता, कारण राजू मामाचं नाव सेक्स स्कॅन्डल मध्ये होतं. तरी मी म्हटलं चुकीचं आहे, खोटं आहे, मी खात्री केलेली आहे. राजू मामाला तिकीट दिलं पाहिजे म्हणून तिकीट द्या राजू मामा तुम्हाला. आदरणीय संजय सावकारे साहेब, तू भाजपमध्ये नव्हते. भाजपचे एवढं तुम्ही सांगता ना, तुकडं भाजपमध्ये होते. तुम्हाला 2014 साली नाथाभाऊनं भाजपमध्ये आणलं. मी होतो म्हणून तुम्हाला भाजपमध्ये मी आणलं, दुसऱ्या पक्षापेक्षांनी आणलं, नाथाभाऊने आणलं या ठिकाणी, म्हणून तुम्ही आज मंत्री साहेब भाजपचे. आणि हा अमोल तर अजून छोटा, त्यांना माहिती नाही की त्याच्या वडिलांसाठी मी किती खस्ता घातलेले, किती मेहनत केलेली आहे. अगदी मरेपर्यंत मी होतो तुझ्या वडिलांकडे. मरायच्या वेळेस इंजेक्शन पाहिजे होते कोरोनाच्या संदर्भात, ते इंजेक्शनसाठी धावपळ रात्रभर केली. ज्यावेळेस हरिभाऊचा जीव गेला त्यावेळेस त्या क्षणाला मी इंजेक्शन आणून दिलं होतं ना. एवढं प्रेम माझं होतं, तुला बोलायचं काय अधिकार आहे रे? आमच्या जीवावर तुम्ही सगळेचे सगळे मोठे झाले आणि म्हणजे नाथाभाऊनं केलं, तुम्हाला पक्षाने केलं. अरे नाथाभाऊ होता पक्षाच्या बरोबर, मला मान्यच आहे की पक्षामुळे मी मोठा झालो, पक्ष माझ्यामुळे मोठा झाला. आणि पक्ष जो मोठा झाला, पक्षाला विषयी मी कधीही आजपर्यंत तुम्ही पत्रकार आहात, भारतीय जनता पार्टी विषयी मी कधीही वाईट बोललेलो नाही. माझा आला तर व्यक्तिगत प्रश्न आला, मी त्या संदर्भात व्यक्तिगत बोललो असेल तर भाजपविषयी किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविषयी एक शब्दानं आजपर्यंत बोललो असेल तर थोबाडीत मारा माझ्या. तुम्ही का अंगावर येता पक्ष म्हणून? या जिल्ह्यामधल्या साऱ्या पक्षातल्या साऱ्या लोकांना जे पूर्वी होते, जे जुने आहे, जे आता नवीन, ते सोडून द्या. त्या जुन्यांना सगळ्यांना माहिती आहे ना नाथाभाऊचं योगदान कसं आहे. मी म्हणतच नाही की नाथाभाऊने केलं, मग उद्या असं म्हणावं लागेल की नाही मोदींनी काय केलंय, पक्षाने केलेलं आहे. फडणवीसने काय केलंय, पक्षाने केलेलं आहे. बुडण्यांनी काय केलंय, पक्षाने केलेलं आहे. फडणवीसांनी काय केलंय, पक्षाने केलंय. भाऊसाहेबांनी काय केलंय, पक्षाने केलंय. तुम्ही जर असं म्हणत असाल तर त्या पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही घाम गाळलाय ना, आणि म्हणून पक्षाने आम्हाला दिलाय ना. आम्हाला कमी दिला नाही पक्षाने, आम्हाला कमी दिलं नाही पक्षाने, पण त्या पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही मेहनत केली. उद्या नाथाभाऊ म्हणतो मी केलं असं नाहीच आहे. सरकारच्या माध्यमातून मी केलं. विकासावर जर यायचं असेल, तुम्ही काल विकासावर बोललात,
तर विकासावर यायचं असेल तर या जिल्ह्यामध्ये जो काही विकास दिसतो इरिगेशनचा तो नाथाभाऊने या ठिकाणी तापी सिंचन विकास महामंडळ स्थापन केलं म्हणून धरणं झाले. आधी गिरीशच्या मतदारसंघाने अलीकडे जे धरणं झाले असतील एक सुद्धा धरण गिरीश महाजनने केलेलं नाही, एक सुद्धा. सारे धरणं जे आहेत ते नाथाभाऊने बांधले, नाथाभाऊने मंजुरी दिली. या ठिकाणी तुम्ही वाघूर धरण म्हणतोय आपण, वाघूर धरणाच्या संदर्भात वाघूर धरण आमच्या कालखंडामध्ये झालं म्हणून जळगाव शहराला पाणी आलं. जळगाव मधल्या प्रत्येक तालुक्याला ITR नाथाभाऊच्या कालखंडामधला निर्णय आहे. जळगावचा शासकीय इंजिनियर नाथाभाऊच्या कालखंडातला निर्णय आहे. जळगावला कृषी महाविद्यालय म्हणजे शासकीय कृषी महाविद्यालय नाथाभाऊच्या कालखंडामध्ये झालं. अनेक प्रकल्प माझ्या कालखंडामध्ये सरकारच्या मदतीने मी केले. पण नाथाभाऊ होता म्हणून तापी महामंडळ झालं नाकारता येईल का? गिरीशभाऊ होता म्हणून काय झालं? तू तर अर्ध्या खात्याचा मंत्री आहे ना, अर्ध्या खात्याचा मंत्री आहे, तुझ्याकडे लोड नाहीये. एवढासा लोड आहे फक्त एका महामंडळाचा, 1-2 महामंडळाचा. या महामंडळामध्ये प्रगती करून दाखवा ना तुम्ही. माझ्याकडे तर 16 खाते असताना सुद्धा मी कारभार सांभाळत होतो. अर्ध्या खात्याचं असताना काय आणलंय विकासाच्या दृष्टीनं? कुठे गेला टेक्सटाईल पार्क? 2016च्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या याच्यामध्ये टेक्सटाईल पार्कचा उल्लेख मी केला होता. कुठे कोणता प्रकल्प या मंत्र्यांनी आणि या आमदारांनी या जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प आणलाय सांगा? मेडिकल कॉलेज अजून परवानगी नाही बरं. त्या जागेंचे वगैरे भानगड चालू आहे, त्या विमानतळाची भानगड चालू आहे, पण विनाकारण काम चालू आहे. मी त्याच्यावर जात नाही, झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. पण मला सांगा की एवढे मंत्री एकत्र येतात, एक प्रकल्प सांगे. हो नाथाभाऊ, तू काय सांगतोय की वाघोरचं धरण झालं, अंजनीचं धरण बांधलं, गुडचं धरण बांधलं, 40 गावचे सगळे धरण बांधले, सगळे धरणं त्या कालखंडात मंजुरी दिली. आम्ही हे केलंय, हे एक धरणाची मंजुरी दिली, या धरणाचं काम पूर्ण करून दाखवलं असं म्हणून दाखवा बरं. अर्ध्या खात्याचे मंत्री आहे ना तुम्ही, तुमचा तर पूर्ण अधिकार आहे. विकासावर काय बोलू शकता? नाथाभाऊ समोर विकास? अरे अगं, महाराष्ट्राचा विकास नजरेसमोर ठेवला आम्ही. एखादा 40 गावाचा किंवा एखादा सुरवाडीचा किंवा एखाद्या जामनेरचा मतदारसंघाचा निघाला, माझ्या दृष्टीने अख्खा महाराष्ट्र होता. आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने मी कधी हे करणार नाही. माझा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नका. मी कधी कुणासमोर झुकलेलो नाहीये, झुकणार पण नाहीये. आणि मी शेवटापर्यंत जाणारा माणूस आहे. तुम्ही थांबा, विषय शेवटापर्यंत नेणारा मी माणूस आहे. पशु महाविद्यालय तर काय झालं? मंजूर पशु महाविद्यालय. इथे शासकीय अॅनिमल हजबंड्रीचं पशु महाविद्यालय मंजूर आहे. का नाही होत आहे? वरणगावचं पोलीस प्रशिक्षण केंद्र गोपीनाथ मुंडेंच्या कालखंडात मंजूर होतो. आतापर्यंत ते आता SRPचं केलं, ते झालं नाही अजून. 30 वर्ष प्रकल्प पूर्ण होत नाही. 25 तुम्ही काय करता मंत्री आमदार या ठिकाणी? त्याच्यासाठी काय एकत्र येत नाही? जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचं नुकसान झालं, त्याच्यासाठी काय एकत्र झाले नाही? त्या धरणांसाठी पूर्ण पैसा मिळावा म्हणून काय एकत्र झाले नाही? एकत्र कर्जमाफी करावी सारखं शेतकऱ्यांचं का नाही झालं तुम्ही एकत्र? बोंबला नाही, एकटा नाथाभाऊ बोंबलत राहतो विधानसभेमध्ये. शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त आपल्या जिल्ह्यातल्या माध्यमातून नाथाभाऊंनी मांडले, संपूर्ण महाराष्ट्राचे कर्जमाफीच्या वगैरे. तुमचा आवाज का दडपला गेला त्या ठिकाणी? का बोलले नाही शेतकऱ्यांच्या विषयी, शेतमजुरांच्या विषयी? रेमण कामगार अर्धेनं काढून टाकले, ते काय लेवा समाजाचे होते म्हणून काढले ना तुम्ही? सामाजिक दृष्टिकोन मी कधीही ठेवला नाही, मी कधीही समाजावर बोललो नाही. पण एका समाजाच्या नेत्याला टार्गेट करण्याचं काम तुम्ही करता, ते यासाठी त्या समाजाचा नेता गेल्यानंतर यांना सगळ्याच्या ठिकाणी रान मोकाट होईल, मग काहीतरी बेछूट आरोप करायचे. म्हणून या ठिकाणी मी धर्म, जात, पंथ हे कधी आयुष्यात मानलं नाही. माझ्यासमोर विकास हे ध्येय राहिलेलं आहे आणि नेहमी विकासाच्या दृष्टीने मी भांडलेलो आहे. हे काम माझं पुढेही मी चालू ठेवणार आहे. अशाच ठिकाणी मला फार बोलायचं नाही यावेळेस, पण मी एवढंच सांगणार या ठिकाणी की गिरीश भाऊंनी माझे चॅलेंज स्वीकारावे. जा स्वतःच्या प्रॉपर्टीची चौकशी करायचं चॅलेंज स्वीकारा. जा मुलाच्या ह्याच्यातली CBI चौकशी करण्याचं चॅलेंज स्वीकारा. जा त्या ठिकाणी प्रफुल्ल लोढाचे नार्को टेस्ट करायचं चॅलेंज स्वीकारा, जे आमच्या काय म्हणतात खोडपे सरांनी काल मागितली. तसे स्वीकारायला चॅलेंज. का मागे पडताय, का पळ काढताय? त्यावेळेस आमदारांना जमा करून आमदारांनी एकत्रित मागणी करणं. हो नाथाभाऊ काय बडबड करतोय? करा गिरीश महाजनच्या प्रॉपर्टीची चौकशी, आमची सर्वांची मागणी आहे. तुमच्यात हिंमत करा. नाथाभाऊचे वारंवार खोटं बोलून जनतेला दिशाभूल करायचे, भ्रमनिराश करायचा, हे आम्हाला मान्य होणार नाही. मी शेवटापर्यंत जाईल, तुम्ही मला वेळ द्या.
तुम्ही एक वेळ कॉमेंट वाचा, हे काय बोलता याच्यावर कॉमेंट वाचून दाखवा तुम्हाला. इतक्या घाणेरड्या कॉमेंट्स आहेत त्याच्या संदर्भातल्या की तुम्हाला वाचून दाखवणं सुद्धा अवघड आहे. त्यांनी नुसत्या त्यांच्या बोलण्यावरच्या कॉमेंट्स फक्त वाचा, फक्त कॉमेंट्स वाचा. माझं बोलणं काहीच नाही. त्यांच्या बोलण्यावरच्या ज्या कॉमेंट्स आलेल्या आहेत त्या कॉमेंट्स, ह्या कॉमेंट्स आहेत तुमच्यात देतो. त्या कॉमेंट्स एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉमेंट्स आहेत, मी तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये महाजन म्हणाले त्याच्या मुलाची खून की आत्महत्या, एकनाथ खडसेंचा थेट चॅलेंज देत काय म्हणाले, कॉमेंट बघ. लोक त्याला सांगताय कॉमेंट बघ, काय लोक म्हणतात ते रवींद्र कदम. खडसे साहेबांवर अशा प्रकारचे आरोप लावणं म्हणजे गिरीश महाजन किती खालच्या स्तराला जाऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलं. मुंडे खडसे यांनी हा पक्ष राज्यात चांगल्या पद्धतीने वाढवला, पण त्यांच्या वृक्षाला या गिरीश महाजनसारखे विषारी फळ देखील लागले. कोणतंही पान हा बोलतो आणि लगेच मूर्ख म्हणतो की ते खालच्या पातळीवरचा आहे. हा गिर्या मूर्ख आणि बेअक्कल आहे. हे कोणतंही पान करा तुम्ही याच्यावर. या पानावर हे अशा आहेत की चमच्याचा चमचा नाथाभाऊ मंगेश चव्हाणच्या बापाच्या वयाचा माणूस, मंगेश चव्हाणांच्या बापाच्या वयाचा माणूस आहे. संयमित भाषेत एकमेकावर टीका जरूर करावी, मात्र भाषेची मर्यादा बाळा. अरे एकनाथ खडसेने आईचं दूध पाहिलं असेल तर असं मंगेश चव्हाण सर्वच आईचं दूध पिऊन मोठे झालेले आहे, कुत्रीचं दूध पिलेले नाही. एका वाघासमोर लांडग्यांची फौज जमावी लागते. बाप तर बापच असतो. बाकीचे अनेक आहेत आणि फेक अकाउंट आहे, तुम्हाला दाखवतो. हे फेक अकाउंट आहे, ते कलर पक्षाच्या मध्ये फेक अकाउंट आमच्याकडे मी काढलं. हे फेक अकाउंट आता याच्यात आहे माझ्या विषयासाठी काय त्याच्यात आहे की तुम्हाला आता जनतेपेक्षा स्वतःचं वर्चस्व जास्त महत्वाचं वाटतं. कोण म्हणताय एंजल. तर आपण बघितलं एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद सुरू होती आणि त्यांनी गिरीश महाजनांवर सडकून टीका केलेली आहे. संपत्तीचं चौकशी करण्याचं आव्हान स्वीकारा असं थेट आव्हान खडसेंनी दिलेलं आहे.